दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 10 कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दलित वस्तीतील नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी मूळ उद्देशापासून दूर नेऊन एटी पवार आश्रमशाळा ते आमदार बंधूंच्या कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वापरण्यात आल्याचा आरोप समोर आलाय. माहितीनुसार दलित वस्ती सुधार योजनेतून म्हसोबावाडी, वैदूवाडी आणि राजवाडा परिसरातील रस्ते उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेचा उद्देश दलित वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचं पाणी, वीज आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. मात्र प्रत्यक्षात निधीचा वापर दुसऱ्याच मार्गासाठी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आजही दलित वस्तीतील 4ही अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी रस्ते अजूनही मातीचे असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मंजूर निधीचा लाभ मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी असा आरोप केला आहे की दलित वस्ती योजनेचा उद्देश वंचित समाजातील नागरिकांच्या सुविधा वाढवणं हा आहे. मात्र मंजूर कामात बदल करून निधी दुसऱ्याच कामासाठी वापरण्यात आला. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झालाय. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कामाचे ठिकाण बदलण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नियमांनुसार मंजूर कामांमध्ये बदल करण्यासाठी निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. मात्र ती पाळण्यात आली की नाही याबाबत ही चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत आता म्हसोबावाडी परिसरातील नागरिक आक्रमक झालेत. त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. निधीचा वापर नेमका कोणत्या प्रक्रियेनुसार करण्यात आला याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. तसंच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिलाय. या प्रकरणी सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित आणि आदिवासी संघटनांकडून देखील करण्यात येते. दलित व आदिवासी संघटना नाशिक शहर उपाध्यक्ष महेंद्र निंबारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त महानगरपालिका नाशिक तसेच म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे चौकशी अर्ज सादर करून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. या प्रकरणामुळे दलित वस्ती सुधार योजनेतील निधी वापरातील पारदर्शकता, प्रशासनाची जबाबदारी आणि लाभार्थ्यांच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.